कसं बघता? नाही निधीचा मुद्दा जो मी उपस्थित केला पीटीसी कडनं किंवा राज्य सरकारच्या UD विभागाकडनं तो निधी मिळतो, त्या निधीच्या बाबतीमध्ये मी खऱ्या अर्थाने बोललो. नगरसेवकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून निधी सर्व समान वाटप झाला पाहिजे आणि त्यांनी त्यांचा त्या ठिकाणी दुजोरा दिला की जी काही समन्वय समिती महाराष्ट्राच्या स्तरावर निर्माण झालेली त्याच्यात जो रेशो ठरलेला आहे, स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून तो निधीचं वितरण करावं. तो 18 तारखेनंतर त्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल असा त्याचा मतितार्थ. शंका वाटण्याचं काही कारण नाही, पण जो काही रेशो ठरलेला आहे त्याच्याप्रमाणे करावं ही अपेक्षा आहे. नाही, या खुर्च्यांचा खेळ जो आहे तो संगीत खुर्चीसारखा असतो. या खुर्च्यांवर माणूस होत नाही, लोकांच्या प्रेमावर माणूस मोठा होतो. आणि आम्ही आमच्या पक्षाच्या जीवावर मोठे झालेलो आहे. कोणी खुर्च्या दिल्या काय नाही दिल्या काय याच्यावरती आम्ही काही मोठे लहान करत नसतो आणि तसा काही प्रकार नव्हता. सुरुवातीलाच आमदार ज्या ठिकाणी लिहिलेलं होतं त्या ठिकाणी मी जाऊन बसलो. नाही, महायुतीमधले समजा जर का समज गैरसमज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काही निवडणुका झालेल्या असतात, परस्पर आपापसात ज्या निवडणुका लढलेल्या असतात त्याच्यामुळे थोडेफार ठिणगी पडलेली असते, पण ती मिटवण्याची जबाबदारी आता महायुतीच्या सगळ्या तिन्ही घटक पक्षांनी ती स्वीकारलेली आहे. ती मिटवण्याचा प्रयत्न होईल. कालच्या बैठकीचा माझा काही संबंधच नव्हता. काल शिवसेनेच्या उमेदवाराचा पाठिंबा डिक्लेअर करण्याकरता ती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा भरलेला अर्ज माघारी घेण्याकरता ज्या दिवशी बैठक होती त्या दिवशी त्यांना खूप शुभेच्छा आहेत. आंदोलन करतायत, खरोखर करतायत, एवढं फक्त झालं पाहिजे. आज राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर ते आंदोलन करतायत. राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून अधिवेशन काळामध्ये 30 तारखेपर्यंत प्रत्येकाच्या खात्यात कसे पैसे जातील आणि शेतकऱ्याला मदत कशी होईल असा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. आता या आंदोलनाच्या मागे त्यांचा हेतू हा काय असू शकतो हा येणारा काळ ठरवेल. त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी असंच आंदोलन चालू ठेवावं की जेणेकरून आमच्या सारख्यालाही न्याय मिळेल. नाही, ती खरोखरची कुस्ती म्हणण्याचं काही कारण नाही. एकदा सूत्रवरचं जर का ठरलं तिन्ही पक्षांचं, नाशिकची जागा जरी शिवसेनेला मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नाशिक जिल्ह्यामध्ये आमची शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहण्याचीच होती. ही भारतीय जनता पार्टीला मिळाली तर आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्याच मागे उभं राहणार होतो. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि फॉर्म भरून दिला प्रत्येकाला वाटतं. आमच्याकडे बंडखोरीची तयारी असं काही म्हणता येणार नाही, आमची अपेक्षा होती. राहिला प्रश्न सुनेत्रा वहिनींचा आम्हाला निरोप आला, तटकरे साहेबांचा निरोप आला. आमचं आदेशाचं पालन तातडीने झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेतृत्वावर विश्वास ठेवून शिस्तबद्ध पद्धतीने चालणारा पक्ष आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं माघार घ्यायची त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या माघारी केवळ फक्त सुनेत्रा वहिनींच्या एका निरोपानंतरच त्या माघारी ताबडतोब झाल्या.